UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। गुन्हेगारांना माफी नाही याचं महाराष्ट्राला उदाहरण दिसेल। दोषी कोणीही असो 100% शिक्षा होणारच। मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। बीड प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावा, कुणालाही भेटू देऊ नका। आरोपींची तेलनामधील सलमानसारखी अवस्था झाली पाहिजे। सरपंच परिषदेतून सुरेश धस यांचा निशाणा। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली? संतोष देशमुख यांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल। परस्पर याचिका केल्याचा आरोप। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत याचिकेत उल्लेख। फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील। मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली। पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। विधानसभेत शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही असाही दावा। सूत्रांची माहिती। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता। अभिनेता सलमान खानच्या बांद्रेतील घराची सुरक्षा वाढवली। घराच्या खिडक्यांना तसंच बाल्कनीत खास बुलेट प्रूफ काच। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलमान आरोपींच्या टार्गेटवर असल्याचं आरोपपत्रातून समोर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासावर समाधानी नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। झिशान सिद्दीकी यांची माहिती। कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे। मोझोनाईट खडा खरेदीवर जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक। नागरिकांचा पुन्हा जबाब नोंदवला जाणार। वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली। अटकपूर्व जामिनासाठी पूजाची आता सुप्रीम कोर्टात धाव। कोर्ट दिलासा देणार का याकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये भावानं बहिणीला 200 फूट उंचीवरून ढकलतानाचा व्हिडिओ समोर। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पुढील तपास सुरू। मुंबई लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांसाठी दंडवाढीचा प्रस्ताव। प्रथम श्रेणीत विना तिकीट आढळल्यास 750। एसी लोकलमध्ये 1000 रुपये दंड आकारला जाणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।